आलोय आता वाजले किती माहिती 6 धुकं वगैरे पडले माझ्या झालो रेडी आता चाललोय पण अजून आमच्या शेतामध्ये खूप पाणी आहे पण शेतकऱ्याची मेहनत किती असते शेतकऱ्यालाच माहिती असते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज आणि फिल्टर या चॅनलवरती। सकाळी आज मी दूध काढायला आलोय। आता वाजले किती माहिती 6 माझं फक्त आता एका म्हैशीत दूध काढायचं राहिलंय, बाकीच्या म्हैशींचं झालंय काढून। आणि सांगायचं म्हणजे काल वाडीतल्या लोकांनी वगैरे भातं कापली विचाराने, अचानक पाऊस आला संध्याकाळी, सगळ्यांची जेवढ्या लोकांनी कापलं नव्हती त्या सगळ्यांची भातं भिजली आणि रात्रभर थोडा पाऊस लागत होता, आता गेलाय आणि अजून पूर्ण उजाडलं नाही, अजून थोडा काळोखच आहे, दाखवतो थांबा। हे बघा अजून पूर्ण उजेड नाही झालाय, अजून काळोखच आहे, धुकं पडलंय सर्व। हिचं काढून झालं, हिचं पण झालं, आता हिचं काढायचं फक्त। तर झालंय दूध काढून पूर्ण, हे बघा आता घेऊन जायचं सौंदर्याला, तर जातो। आता पूर्णपणे उजाडलंय, पूर्ण घाम वगैरे आलाय, मस्त एकदम सकाळी पाठीमागे बघा भात वगैरे सर्व पिकलंय, पण काय पावसामुळे सगळ्यांचा इश्यू झालाय, भात पण लोकांची भिजलीत। आम्ही काय अजून स्टार्ट केलं नाही, कारण अजून आमच्या शेतामध्ये खूप पाणी आहे, पाणथळ असल्यामुळे तिकडे पाणी आहे। तर आता बघू, चालू करू आम्ही पण परवापासून। तर बघतो आता दूध घेऊन जायचं पटपट, 7 वाजायच्या आतमध्ये निघायचं परत, तो पण रस्ता खराब आहे पूर्ण, रिक्षामधून जायचं घेऊन। चला जाऊया आता दूध घेऊन। झालो रेडी आता चाललोय, रिक्षा पण आले, पटपट निघतो आता, उशीर झालं थोडा, जातो आता। साखर आणि गहू खायचे, ठीक आहे। पाचलवरून आला आत्ताच, खाद्य वगैरे संपलं होतं, सकाळी दूध घेऊन गेलो तेव्हाच गेलो होतो रिक्षातून सरळ तिकडे। आता आलो रिटर्न, आता वाजलेत 11 वाजलेत। आता म्हैशी येतात खाली, त्यांना बांधण्यासाठी चाललोय गोठ्यात। मस्त ऊन पडलंय, काल पण असंच ऊन पडलेलं, 2 वाजेपर्यंत मस्त ऊन होतं, त्याच्यानंतर अचानक पाऊस आला, लोकांची भातं वगैरे भिजली। आता बिचारी परत ते सगळं वाळवत आहेत। आता बघू आज काय करतोय ते। आता तर मस्त ऊन पडले, दाखवतो बघा किती मस्त ऊन पडले, पण कसं अजून मळब तर क्लिअर आहे, आकाश तर क्लिअर दिसतंय। बघू आता तिकडे समोर ना भात झोडत आहेत, दाखवतो थांबा। आता आमच्या म्हैशी येतील, आल्या म्हैशी जातो ना, आता बांधतो, मग तुम्हाला ते भात जोडतात ना ते दाखवतो थांबा। झाल्या म्हशी बांधून,
आता भात झोडतंय ते तुम्हाला दाखवतो. एवढं ऊन लागतंय बिचारे, एवढ्या उन्हातून हे भरतात भात झोडत आहेत. दाखवतो थांबा तुम्हाला आता. एवढी मेहनत असते भात हे करण्यामध्ये, सगळ्यांना वाटतं, पण शेतकऱ्याची मेहनत किती असते शेतकऱ्यालाच माहिती असते. एवढ्या उन्हात आणत बिचाऱ्यांना करायला लागतं. ते आम्हाला पण करायचं आहे, पण आमचं अजून पाणी आहे शेतामुळे, त्यामुळे अजून आम्ही काय कापलं नाही. आणि एक बरं झालं कापलं नाही ते, कारण पाऊस पण पडला त्याच्यामुळे इश्यू झाला असता. मी पण आता उद्या नाही तर परवा चालू करू, बघू आता कधी होतंय ते. तर वाजले 3. म्हशी सोडतोय आता बांधलेले, परत त्या चारायला. ऊन तर काय अजून पण आहे, काय पाऊस आला नाही, चांगली गोष्ट आहे. त्या लोकांचं भात पण झालं झोडून, आता ते घेऊन जातात गोण्यांमध्ये भरून. ऊन बघा कसं लागतं एकदम कडक. आता म्हशी वगैरे बांधून चाललोय घरी. पाणी वगैरे पिणार, परत दूध काढायला येणार. दूध काढून मग नंतर घरी जाणार. तर मला नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.